गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण सोल्युशन टॉपिकला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स, 3 टाइप्स ऑफ सोल्युशन हे कसे आपण ओळखणार? ऑन द बेसिस ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, on the basis of solute particles present in the solvent. There are 3 types of solutions. First, a coarse mixture. Second, a colloidal solution. And third, a true solution. कोर्स मिक्सचर सोल्युशन आपण कशाला म्हटलोय बघा, काल मी सांगितलेलं आठवतंय का? तर द सोल्युशन, ए कोर्स मिक्सचर, इट इज ए सोल्युशन इन विच सोल्यूट पार्टिकल possess size greater than 10 raised to minus 4 centimeter in diameter in the solvent. Such a solution is known as a coarse mixture solution. Number 2, colloidal solution. What is mean by colloidal solution? A colloidal solution in which solute particles, they dispersed or dissolved into the solvent is in the range of 10 raised to minus 4 to 10 raised to minus 7 centimeter in diameter. Such a solution is known as colloidal solution. True solution. True solution कशाला म्हणायचं? A solution in which the solute particles present in the solvent, they possess the size less than 10 raised to minus 8 centimeter in diameter. Such a solution is known as true solution. कोर्स मिक्सचर सोल्युशनचं आपण एक्झाम्पल बघितलं, डर्ट वॉटर. कोलॉइडल सोल्युशनचं उदाहरण आपण बघितलं, आयर्न हायड्रॉक्साइड सोल, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड सोल. आणि ट्रू सोल्युशनचं उदाहरण आपल्याला सांगता येईल शुगर सोल्युशन, NaCl सोल्युशन एटसेट्रा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ॲक्वियस सोल्युशन, नॉन ॲक्वियस सोल्युशन्स पाहिलं. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय? Aqueous meaning water. The solution in which the solvent used is water. Such a solution is known as aqueous solution. म्हणजे जे द्रावण पाण्यामध्ये बनवलेली असतात त्या द्रावणाला आपण aqueous solution असं म्हणायचं. त्याच्यानंतर आपण बघितलं नॉन ॲक्वियस सोल्युशन. नॉन ॲक्वियस सोल्युशन कशाला म्हणायचं? ए सोल्युशन इन विच द सॉल्वंट यूज्ड टू प्रिपेअर द सोल्युशन इज अदर दॅन वॉटर. मीन्स any organic solvent can use except water. Except water, all other solvents they are used in non-aqueous type of solution. Aqueous solution चं उदाहरण सांगायचं म्हटलं तर शुगर सोल्युशन, शुगर dissolved in water, sugar solution. NaCl dissolved in water, NaCl solution. नॉन ॲक्वियस सोल्युशनचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर
एखादा आपण अल्कोहोल मध्ये द्रावण तयार करतो, अल्कोहोल, इथर, बेन्झीन, ऍसिटोन किंवा कुठलाही ऑर्गॅनिक सबस्टन्स, ऑर्गॅनिक लिक्विड की ज्याच्यामध्ये आपण सोल्यूट टाकल्यानंतर तयार होणारं द्रावण ते असेल नॉन ऍक्वियस सोल्युशन. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण बघितलाय पोलार सॉल्युट्स अँड पोलार सॉल्व्हंट्स. आता पोलार सॉल्युट्स कशाला म्हणायचं? आणि पोलार सॉल्व्हंट्स. पोलार सॉल्युट्स म्हणजे बघा ज्या सोल्यूट पार्टिकलला आपण एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि त्यानंतर त्याचे धन आणि ऋण आयन्स तयार झाले, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स तयार झाले, तर याला म्हणायचं पोलार सोल्यूट. जो सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर धन ऋण प्रभाराचे आयन्स देतो अशा सोल्यूट्सना आपण पोलार सोल्यूट्स म्हणायचं. उदाहरण कुठलंही सांगू शकता. NaCl हे चांगलं उदाहरण आहे, कारण NaCl आपण समजा पाण्यामध्ये टाकलं, NaCl ऍक्वियस हे काय देतं? Na+ आयन आणि Cl- आयन. कशामध्ये? पाण्यामध्ये, म्हणून हे ऍक्वियस असं लिहायचं. NaCl सॉलिड dissolved in water, it produces sodium ion in aqueous, chloride ion in aqueous. तर धन ऋण Na+Cl- धन ऋण प्रभार आहे तिथं, म्हणून हे पोलार सोल्यूट आहे. त्याच्यानंतर पोलार सॉल्व्हंट. The solvent in which the solvent after dissociation it gives positively and negatively charged ions. Such solvents are known as polar solvents. जनरल किंवा आपलं कॉमन एक्झाम्पल त्याचं H2O सांगता येईल. H2O डिसोसिएट होऊन H+ आयन आणि OH- आयन्स देतं. म्हणजे इथं हायड्रोजन आयनला H+ पॉझिटिव्ह चार्ज आला, हायड्रॉक्सिल आयन्सना मायनस चार्ज आला, धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार होतात, म्हणून याला पोलार सॉल्व्हंट्स असं म्हणतात. पोलार सोल्यूट, पोलार सॉल्व्हंट. साधा सोपा कन्सेप्ट मी मराठीमध्ये सांगतो. जो सोल्यूट पाण्यामध्ये टाकला किंवा कुठल्याही सॉल्व्हंट मध्ये टाकला, त्यानं धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स दिले तर त्याला डायरेक्टली पोलार म्हणायचं. पोलॅरिटी डेव्हलप होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पोलार सॉल्व्हंट कशाला म्हणायचं? जे सॉल्व्हंट डिसोसिएट होतात आणि धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स देतात त्यांना आपण पोलार सॉल्व्हंट्स म्हणायचं. त्याच्या नेमकं उलट आपण बघतोय नॉन पोलार सोल्यूट्स आणि नॉन पोलार सॉल्व्हंट्स. नॉन पोलार सोल्यूट्स जी सोल्यूट किंवा जे सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये टाकलं धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स देत नाही, सिम्पली डिझॉल्व. Such as solutes are known as non-polar solutes. याचं एक्झाम्पल शुगरचं पण देता येईल. शुगर पाण्यामध्ये टाकलं, शुगरचा फॉर्म्युला C12H22O. तर हा साखरेचा फॉर्म्युला हे पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं बघा, ह्याचं फक्त द्रावण तयार होतं, पाण्यामधलं द्रावण. याच्यामध्ये धन ऋण प्रभाराचे आयन्स तयार होत नाही.
म्हणून याला नॉन पोलार सोल्यूट म्हणायचं. हे फक्त पाण्यात डिझॉल्व्ह होण्याचं काम करतं. अगदी साधं उदाहरण आहे बघा. आपण मगाशी पोलार सोल्यूटला काय NaCl घेतलं, Na+Cl- आयन्स तयार होतात. तेच आपण साखर घेतली, साखर पाण्यामध्ये टाकली, साखरेचे असे आयन्स तयार होत नाही. आणि म्हणून साखर म्हणजे शुगर हे नॉन पोलार सोल्यूट आहे. त्याच्यानंतर नॉन पोलार सॉल्व्हंट्स. नॉन पोलार सॉल्व्हंट्स कशाला म्हणायचं, तर जे सॉल्व्हंट धन ऋण प्रभाराचे आयन्स तयार करू शकत नाही, किंवा ज्या सॉल्व्हंट मध्ये धन आयन आणि ऋण आयन असे सॉल्व्हंटचे आयन्स तयार होऊ शकत नाही, अशा सॉल्व्हंट्सना आपण काय म्हणायचं, नॉन पोलार सॉल्व्हंट्स. याचं उदाहरण चांगलं सांगता येईल, बेन्झीन, अल्कोहोल एटसेट्रा, किंवा इथर सुद्धा सांगता येईल. बेन्झीन मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप होऊ शकत नाही, अल्कोहोल मध्ये पण होऊ शकत नाही, धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स निर्मिती यात होतच नाही, म्हणून याला नॉन पोलार सॉल्व्हंट्स म्हणायचं. तर पोलार सॉल्व्हंट, नॉन पोलार सॉल्व्हंट, पोलार सोल्यूट, नॉन पोलार सोल्यूट, पोलार सॉल्व्हंट, नॉन पोलार सॉल्व्हंट, पोलार सोल्यूट, नॉन पोलार सोल्यूट, हे आपण जे पाहिले तर ते कशाच्या बेसिस वरती आहे कळालं का. पोलार सोल्यूट्स कशाला म्हटलं, जे जे सोल्यूट्स सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केले, धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार केले, पोलार सोल्यूट. पोलार सॉल्व्हंट्स, जे जे सॉल्व्हंट्स डिसोसिएट होतात आणि स्वतःचे आयन्स तयार करतात धन आणि ऋण प्रभाराचे, अशा सॉल्व्हंट्सना आपण पोलार सॉल्व्हंट्स म्हणायचं. नॉन पोलार सोल्यूट, जे सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केले, धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स देत नाहीत, आणि म्हणून त्यांना नॉन पोलार सोल्यूट्स म्हणायचं. उदाहरण आपण सांगितलं, शुगरचं चांगलं उदाहरण आहे. त्याच्यानंतर नॉन पोलार सॉल्व्हंट्स, the solvents in which they cannot dissociate, they cannot produce positively and negatively charged ions. Such solvents are known as non-polar solvents. काल आपण असंही सांगितलं होतं की वॉटर इज अन युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर हे वैश्विक द्रावक आहे. म्हणजे काय, आपण केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये म्हणा किंवा कुठलंही काही वापरायचं असेल, काही तयार करायचं असेल, निर्मिती कुठलीही होत असेल तर त्याच्यामध्ये वॉटर हा सॉल्व्हंट मेन असतो. लक्षात घ्या, 99% आपण सॉल्व्हंट हे वॉटरच वापरतोय, आणि वॉटर इज ए पोलार सॉल्व्हंट. कळलं. तर एक अशी कल्पना आहे, लाईट डिझॉल्व्स इन लाईट. पोलार सोल्यूट्स दे इझिली डिझॉल्व्स इनटू दी पोलार सॉल्व्हंट. Non-polar solutes can also dissolve into the polar solvents, but polar solutes cannot, or they dissociate in a negligible extent, or त्याचं प्रमाण कमी आहे, पण फार कमी असे सोल्यूट्स आहेत की जे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. बरेचसे सोल्यूट्स हे पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये फार कमी सोल्यूट डिझॉल्व्ह होतात. अगदी एक मर्यादा आहे, लक्षात घ्या. एक ठराविक कंपाऊंडच फक्त नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात, बाकीचे मात्र डिझॉल्व्ह होत नाहीत. म्हणजे पोलार सोल्यूट्स असू द्या किंवा नॉन पोलार सोल्यूट्स असू द्या, दोन्ही प्रकारचे सोल्यूट्स
हे पोलार सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होतात आणि काही अपवादात्मक सोल्यूट्स, एक्सेप्शनल केसेस, ते मात्र नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो सोल्युशनचे टाइप आपण कसे करणार आहेत बघा. इफ द सोल्युशन possess two components, that is solute, solvent, such a solution is known as binary solution. Bi म्हणजे bi means two, binary means दोन कंपोनेंट असलेले द्रावण, बायनरी सोल्युशन. NaCl, NaCl किंवा शुगर सोल्युशन हे बायनरी सोल्युशन होतात. फक्त साखर आणि पाणी एकत्र केलं किंवा मीठ आणि पाणी एकत्र केलं, बायनरी सोल्युशन. टर्नरी सोल्युशन तीन कंपोनेंट्स असतील, दोन सोल्यूट एक सॉल्व्हंट. मीठ, साखर, पाणी हे चांगले उदाहरण आहे. क्वाटर्नरी चार कंपोनेंट्स असतील सोल्युशन मध्ये, म्हणजे तीन सोल्यूटचे पार्टिकल्स असतील आणि एक सॉल्व्हंटचा असेल. त्याच्यासाठी उदाहरण घ्या, लिंबू सरबत. लिंबूचा रस हे एक सोल्यूट आला, साखर हा दुसरा सोल्यूट आला आणि थोडस मीठ चवीला टाकतो आपण, ते तिसरा सोल्यूट झाला आणि वॉटर हे सॉल्व्हंट झालं, म्हणजे क्वाटर्नरी सोल्युशन. तर अशा पद्धतीचं बायनरी, टर्नरी, क्वाटर्नरी टाइप्स ऑफ सोल्युशन्स आहेत. That is, there are in all 9 types of the solution. In all, there are 9 types of the solution. On the basis of nature of solute and solvent. Nature of solute. Solute solid आहे की liquid आहे की gas आहे. On the basis of nature of solvent means solvent हा solid आहे, liquid आहे की gas आहे. यावर आधारित आपल्याला टोटली 9 टाइपचे सोल्युशन्स तयार करता येतात, 9 प्रकारचे सोल्युशन्स. तर त्याच्यामध्ये आपण सोल्यूट, सॉल्व्हंट आणि त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आता आपण सुरुवातीला सॉलिड सोल्यूट घेऊया. त्याच्यानंतर सोल्यूट इथं सॉलिडच घेतोय, तिसरं इथं सॉलिडच घेतोय, इथं सॉल्व्हंट मात्र लिक्विड घेतोय. सॉलिड इथं पण सॉलिडच घेतला, इथं लिक्विड घेतला आणि इथं गॅस घेतला. On the basis of nature of solute and nature of solvent, there are 9 types of the solutions. Number 1, solute is solid, solvent is solid. तर याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये सॉलिड सोल नाव आहे त्याचं, सॉलिड सोल म्हटलं जातं. तुम्ही घरासमोर रांगोळी काढता, वेगवेगळ्या रंगाची रांगोळी, हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. पांढऱ्या रंगाच्या रांगोळीमध्ये भगवे रंगाची, निळ्या रंगाची, तांबड्या रंगाची रांगोळी मिक्स केली. एक रांगोळी ही सॉलिडच आहे, दुसऱ्या कलरची रांगोळी हे पण सॉलिड आहे, एक सॉलिड दुसऱ्या सॉलिड मध्ये मिक्स झालं, तर हे त्याचं चांगलं उदाहरण आहे, सॉलिड सोल. किंवा आपल्याला नदीमध्ये किंवा सागरामध्ये, समुद्रामध्ये असे गोटे सापडतात, रंगीत खडे करतात. किंवा आपल्याला प्राचार्यांच्या खुर्चीवरती टेबलवरती जे पेपर वेट असतो, ते पेपर ठेवण्यासाठी एक काचेचा ठोकळा असतो, तो वेगवेगळ्या रंगाचा असतो. त्याच्यामध्ये जे रंग आहेत, वेगवेगळे रंग, काचेचा रंग पांढरा आणि त्या कलरचा रंग
वेगवेगळ्या कलरचे, एक कलर सॉलिड कलरचाच आहे, दुसरा कलर पण सॉलिडचाच आहे, दोन सॉलिड एकत्र आले, सॉलिड सॉलिड, हे सॉलिड टाईपचं सोल्युशन. एक सॉलिड दुसऱ्या सॉलिड मध्ये. स्टेनलेस स्टील, स्टेनलेस स्टील सुद्धा उदाहरण आहे. किंवा आपल्याला भांडी तयार करताना जे स्टेनलेस स्टील बनवलंय त्याच्यामध्ये काय काय आहे बघा, आयर्न आहे, झिंक आहे, टीन आहे, हे तिन्हीचं मिक्सचर आहे. किंवा अलॉईज, आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये अलॉईज आहेत बघा काही, किंवा मेटॅलॉइड्स म्हणायचं, मेटल आणि नॉन मेटलचं मिक्सचर, हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. मेटल नॉन मेटलचं मिक्सचर हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. सिलिकॉन हा मेटल आहे, नॉन मेटल आहे, किंवा जर्मेनियम आहे. दीज आर दी मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स म्हणजे धातू आणि अधातू यांचं मिश्रण, हे सर्व त्याचे उदाहरण आहे. तर सॉलिड मिक्स्ड इनटू दी सॉलिड, दॅट इज सॉलिड. सॉलिड मीन्स सोल्यूट सॉलिड आहे, सॉल्व्हंट पण सॉलिड आहे. एक सॉलिड दुसऱ्या सॉलिड मध्ये मिक्स झाला तर त्याला सॉलिड सोल असं उदाहरण आहे. किंवा त्याच्यावर आपण उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर काय सांगता येईल बघा, मेटल अलॉईज सांगता येईल. त्याचं मेटल अलॉईज हे त्याचं चांगलं उदाहरण आहे आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये. किंवा स्टेनलेस स्टील, ब्रॉन्झ सांगता येते. दीज आर दी एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर दुसरा टाईपचं सोल्युशन, सोल्यूट सॉलिड आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे. सोल्यूट सॉलिड आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे. याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर शुगर सोल्युशन सांगा, NaCl सोल्युशन सांगा, ते काही जनरल झालेलंच आहे आपल्याला. सोल्यूट साखर, मीठ सॉलिड आहे, पाणी लिक्विड आहे. साखर पाण्यामध्ये, साखर सॉलिड, पाणी लिक्विड, शुगर सोल्युशन, NaCl सोल्युशन, हे दुसऱ्या टाईपचं सोल्युशन. त्याच्यानंतर सोल्यूट सॉलिड आणि सॉल्व्हंट गॅस. गॅस सॉल्व्हंट, सॉलिड सोल्यूट. आता याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं, गॅस म्हणजे पूर्ण आपलं ऍटमॉस्फिअर, वातावरण. हे पूर्ण वातावरणात जवळपास 78% नायट्रोजन आहे, 21% आसपास ऑक्सिजन आहे, आणि राहिलेल्या 1% 6 इतर सर्व इनर्ट गॅसेस किंवा बाकीचे असतील. तर त्या वातावरणामध्ये म्हणजे गॅस, एअर म्हणजे हवा, हवा म्हणजे गॅस आलं लक्षात घ्या. वावटळ आली, वावटळ पावसाळ्याच्या दिवसाच्या अगोदर वावटळी येतात बघा. त्या वावटळीमध्ये हळूच लहान 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 धुळीचे कण वातावरणामध्ये विस्कटले जातात, वातावरणामध्ये विखुरले जातात. सॉलिड पार्टिकल, डस्ट पार्टिकल, they are in presence of air, means air medium means gas, that is solvent gas. तर solid, solute, dust particles, solute, dust particle, धुळीचे लहान लहान जे कण आहेत ते सॉलिड आहे. ते एअर मध्ये म्हणजे गॅस मध्ये स्प्रेड झाले तर गॅसच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते पार्टिकल्स येतात आणि त्यावेळेला ते टाईपचं सोल्युशन. तर याला एरोसोल्स म्हटलं जातं. एरोसोल्स म्हणजे एअर, एरो म्हणजे एअर म्हणजे हवा, सोल्स म्हणजे लहान लहान पार्टिकल्स. एरोसोल्स, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द solid gas. तर on the basis of nature of solute and nature of solvent, these are the 3 types of solutions. नंतर आपण काय करणार आहे, on the basis of nature of solute and nature of solvent,
there are another 3 types. First, solute liquid, solvent solid. सोल्यूट चे पार्टिकल्स हे लिक्विड आहे, सोल्यूट चे पार्टिकल्स हे लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट चे पार्टिकल्स हे सॉलिड आहे किंवा सॉल्व्हंट हे सॉलिड आहे. तर याचं उदाहरण कसं सांगता येईल बघा आपल्याला. तर त्याचं उदाहरण सोल्यूट लिक्विड आहे, सॉल्व्हंट सॉलिड आहे. आता सोल्यूट अमाल्गम सांगतो. तर अमाल्गम सांगता येणार नाही. लिक्विड सोल्यूट, सॉलिड सॉल्व्हंट. याच्यामध्ये चांगलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर सांगतो तुम्हाला. आपण कडधान्य भिजत टाकतो, कडधान्य शेंगदाणा असेल, वाटाणा असेल. आता बघा बरं का, शेंगदाणा घेतला किंवा वाटाणा घेतला. आता शेंगदाणा वाटाणा अगदी वाळलेला ड्राय घेतला आपण, तो सॉलिड आहे. शेंगदाणा किंवा वाटाणा आपण पाण्यामध्ये टाकला, पाणी त्या वाटाण्यामध्ये किंवा शेंगदाण्यामध्ये पर्कोलेट होतं. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर ते किंवा काही तासानंतर बघितलं तर ते फुगतं. म्हणजे पाणी त्या सॉलिड मध्ये जातं. म्हणजे लिक्विड सोल्यूट, लिक्विड सोल्यूट हे सॉलिड सॉल्व्हंट मध्ये इन्सर्ट करतं. म्हणजे याला लिक्विड सॉलिड, सोल्यूट हा लिक्विड आला, सॉल्व्हंट हा सॉलिड आला. तर याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर जेल हे त्याचं उदाहरण चांगलं आहे. जेल किंवा तुमच्या क्रीम्स वगैरे असतात, फेस पॅक किंवा क्रीम असतात, त्याचे ते पण उदाहरण चांगलं सांगू शकतात. किंवा बूट पॉलिश हे उदाहरण चांगलं आहे. बूट पॉलिशची डबी आहे, बूट पॉलिशची डबी वाळली म्हणजे त्याच्यातला लिक्विड निघून गेला, सोल्यूट निघून गेला. राहिला फक्त सॉल्व्हंट म्हणजे कोरडं ड्राय बूट पॉलिशचे पार्टिकल्स राहतील, कोरडे सॉलिड राहील. हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. तर जेल, बूट पॉलिश घ्या त्याचं, एक्सेट्रा. त्याच्यानंतर सोल्यूट लिक्विड आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे. सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्ही पण लिक्विड. एक लिक्विड दुसऱ्या लिक्विडच्या संपर्कामध्ये, एक लिक्विड दुसऱ्या लिक्विडमध्ये. आता सुरुवातीलाच आपण सांगितलंय सोल्यूट कुणाला म्हणायचं, सॉल्व्हंट कुणाला म्हणायचं हे आपण अगोदर सांगितलंय बघा पहिल्या तासाला. सोल्यूट हे जे कमी प्रमाणात असतं त्याला सोल्यूट म्हणायचं आणि जे जास्त प्रमाणात असतं त्याला सॉल्व्हंट म्हणायचं. आता लिक्विड आणि लिक्विड, एक लिक्विड दुसऱ्या लिक्विडच्या संपर्कामध्ये. याचं चांगलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मिल्क हे त्याचं उदाहरण होऊ शकतं. मिल्क, मिल्क म्हणजे कसं बघा, गाय हिरवा चारा खाते, पांढरं दूध देते. दूध काय घेतलं, दूध काढल्यानंतर दूध तापवलं, दूध तापवल्यानंतर दुधाला साय येते, सायचं दही लावलं, दही घुसळलं, दह्यातून लोणी वेगळं काढलं, लोणी कडवलं, कडवलेल्या लोण्यापासून आपण तूप बनवलं. तूप हे ऑइली अंश आला आणि राहिलेलं दूध हे फक्त पाण्याचा अंश आला. म्हणजे समजा 1 लिटर दुधामध्ये साधारणपणे आपल्याला किती तूप मिळेल, एक 50 ग्रॅम पर्यंत मिळेल, 50 ml मिळेल. म्हणजे इथं 1 लिटर दूध म्हणजे 1000 ml, त्याच्यामध्ये 50 ml आपल्याला तूप मिळाले. म्हणजे सोल्यूट हे तूप, घी म्हणायचं त्याला, घी इन वॉटर. आता दूध, दूध म्हणजे तरी काय,
जनावराला चारा देतो, पाणी देतो. चारा पाणी ही प्रक्रिया निसर्गाने निर्माण केली आणि त्याच्यापासून दूध तयार झालं. आता हे दूध तयार होताना लिक्विड वॉटर, पाण्यामध्येच ते घी आहे. घी इट इज इन वॉटर, तूप पाण्यामध्ये. आता आपण असं जर केलं तर काही शक्य नाही. तूप आणि पाणी एकत्र मिक्स केलं दूध होईल असं कधी पण नाही. तर ही निसर्गाची देणगी आहे. किंवा हे आपल्याला अजून सुद्धा सगळं तयार करता येईल आपल्याला, परंतु कृत्रिम दही तयार करता येणार, दही दूध तयार करता येणार नाही. तर त्याचं चांगलं उदाहरण मी सांगितलं, मिल्क हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. एक लिक्विड दुसऱ्या लिक्विड, किंवा क्लोरोफॉर्म वॉटर, दोन लिक्विड एकमेकांमध्ये, ऑइल प्लस वॉटर. ऑइल तुम्ही गोडे तेल कुठलंही तेल घ्या आणि ते पाण्यात टाका. तेल आणि पाणी मिक्स केलं, ते मिक्स थोड्या वेळापुरतं होईल, परत ते वेगळं होईल. तर लिक्विडिटी याचं एक्झाम्पल मिल्क हे चांगलं उदाहरण देता येतं. त्याच्यानंतर सोल्यूट लिक्विड आणि सॉल्व्हंट गॅस. सॉल्व्हंट गॅस म्हणजे काय बघा. सॉल्व्हंट गॅस म्हणजे परत एअर आली. एअर म्हणजे हवा, वातावरण. या वातावरणामध्ये बारीक रिमझिम पाऊस पडतोय, तुषार येतात, सोल्यूटचे पार्टिकल्स, पावसाचे स्प्रे केलं, ते कुणाच्या मीडियम मध्ये, कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, गॅस म्हणजे एअरच्या मध्ये. तर याला रेन ड्रॉप्स असं सांगता येईल, किंवा रेन वॉटर किंवा रेन ड्रॉप्स म्हटलं तरी चालतंय. रेन ड्रॉप्स इन प्रेझेन्स ऑफ एअर. किंवा आपण बागा वगैरे फवारताना इन्सेक्टिसाइड स्प्रे पण त्याचं चांगलं उदाहरण आहे. तो स्प्रे हवेच्या संपर्कामधून त्या झाडावरती जातो, लक्षात घ्या. इन्सेक्टिसाइड स्प्रे सुद्धा त्याचं चांगलं उदाहरण आहे. तर ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ सॉल्व्हंट देयर आर these another 3 types. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅस, गॅस आणि गॅस. सोल्यूट गॅस आहे, सॉल्व्हंट सॉलिड आहे. बघा बघा, सोल्यूट गॅस, सॉल्व्हंट सॉलिड. याचं चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बिस्किट. बिस्किट तुम्हाला जिभेवरती ठेवलं की विरघळून जातं. आता बिस्किट बनवलं कशापासून? गव्हाच्या पिठापासून. गव्हाचं पीठ हे सॉलिड आलं. आता बिस्किट खुसखुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा टाकला. खाण्याचा सोडा म्हणजे NaHCO3. तर हा गॅस आहे, त्याच्यापासून कार्बन. तर हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. गॅस इट इज इन प्रेझेन्स ऑफ ऑइल. त्याचं उदाहरण बिस्किट सांगू शकता. किंवा तुमचं बेकरीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये येतात, लक्षात घ्या. केक बनवला आपण, केक मध्ये ते फुगतो कशामुळे? त्याच्यामध्ये गॅस म्हणजे काहीतरी फुगण्यासारखं. म्हणजे काय टाकलेलं असतं तर सोडियम बायकार्बोनेट टाकलेलं असतं. किंवा दीपोळीला तुम्ही शंकरपाळी करता, शंकरपाळी त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा न टाकता शंकरपाळी बनवा. ती शंकरपाळी तुम्हाला म्हणजे तोंडात ठेवल्यानंतर दाताने तुम्हाला ते दगडासारखं वाटेल. त्याच शंकरपाळीमध्ये आपण जर का खाण्याचा सोडा थोडासा टाकला तर खुसखुशीत लागते, लक्षात घ्या. म्हणजे हे पण त्याचं चांगलं उदाहरण आहे. त्याच्यानंतर सोल्यूट गॅस, सॉल्व्हंट लिक्विड. गॅस इट इज इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड. आता याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा ब्रिव्हरेजेस. तुम्ही थम्सअपची बाटली किंवा बाकी कुठली आपली शीतपेयाची बाटली उघडली, उघडल्यानंतर काय होतं बघा, झाकण उघडल्या उघडल्या त्याच्यामधला गॅस बाहेर पडतो.
ते कुणाच्या संपर्कात असतात? लिक्विडच्या. बाटलीमध्ये तुम्ही काय जे ब्रिवरीज घेतात, थंड पेय, शीतपेय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे घेतात ते लिक्विड असतात. त्याच्यामध्ये गॅस म्हणजे काय केलंय आपण? कार्बोनेटेड, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड काय केला? डिझॉल्व्ह केला त्या सॉल्व्हंट मध्ये, म्हणजे लिक्विड मध्ये. आणि म्हणून तर ह्याच्यामध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स हे त्याचं उदाहरण आहे. कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा ब्रिवरेजेस असं म्हटलं जातं, त्याला शीतपेय असं म्हटलं जातं. तर गॅस लिक्विड झालं. त्याच्यानंतर शेवटचा टाइप आहे गॅस. इट इज इन प्रेझेन्स ऑफ गॅस. आणि याचं एक्झाम्पल चांगलं एअर. एअर म्हणजे हवा. हवेमध्ये नायट्रोजन आहे, नायट्रोजन गॅस आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन गॅस आहे. त्याच्यानंतर इनर्ट गॅस, हे सर्व गॅस आहेत. गॅस इन प्रेझेन्स ऑफ गॅस. तर एक वायू दुसऱ्या वायूच्या संपर्कामध्ये, आपण घरामध्ये उदबत्ती लावतो, उदबत्ती त्याचा गॅस, उदबत्तीपासून जो तयार होणारा वायू आहे तो वायू काय करेल? खोलीवर पसरेल. खोलीमध्ये वातावरण म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे आणि त्याच्यामध्ये हे उदबत्तीचा वास स्प्रेड झाला. म्हणजे उदबत्तीचा वास हा पहिला गॅस. त्याच्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ एअर मीन्स गॅस. गॅस इन प्रेझेन्स ऑफ गॅस मीन्स एअर. किंवा कुठलाही सेंट आपण खोलीमध्ये स्प्रे मारला तर त्याचा सेंट हा गॅस आहे, तो एअर मध्ये, तो पण गॅस आहे. तर अशा पद्धतीनं अशा प्रकारचे हे 9 टाईपचे सोल्युशन्स आपण अभ्यासले. ठीक आहे.